कानडा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वीणा नाही गला वीणा
प्रथम नागरिक ताई सरपंच ताई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतोय. सन्माननीय पोलीस पाटील, पंचायत समिती सदस्य सर्वांचे आभार मानून त्यात असल्या माय माता भगिनींना अभिवादन करून सर्वांचे आशीर्वाद घेऊन बजरंगबली हाताकडे घालून महाराष्ट्राच्या आराध्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अवघ्या विश्वाचे दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन अरे राजावरती महाराष्ट्राचे माझे आदरणीय गुरुवर्य कैलासवासी ज्ञानेश्वर चरणाची नतमस्तक होऊन परशुराम पंचांच्या कृतीत विनम्र अभिवादन करून लंडनवासी कैलास पाटील बुवांना विनम्र अभिवादन करून सर्वांचे आशीर्वाद घेऊन माझ्या गावाची कुलदेवता आई आदिशी मातेला त्रिवार वंदन करून आई वडिलांचे स्मरण करून माझ्या ठिकाणी आमने सामने डबलवाडी भजनाच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय आणि अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस सन्माननीय पवार यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या मंडळी होऊन लावली. सन्मानित देवांश कोठारकर यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. आजचा हा सोहळा हनुमान जन्मोत्सव आणि हनुमंतरायाने जन्माला येऊन ब्रह्मचारी राहून भक्ती कशी असावी आणि त्याही पेक्षा निष्ठा कशी असावी ते प्रभू रामचरणी समर्पित केलं आणि जगाला दाखवून दिलं की रामाचा भक्त कोण असेल तर तो फक्त आणि फक्त हनुमंतराया. त्याच्या सेवेला सुरुवात करूया. बुवांची गॅप मध्ये बरंच पडलो आहे. बुवांची माझी पहिलीच बारी आहे. बुवा तसं काय नाही, बाकी काय डिझेल माग झाला आहे. असो, नक्की 100% कार्यक्रम करणार. पण मी माझ्या वतीने सांगतोय, महिला वर्ग आहे इथे, पुरुष वर्ग आहे, या युट्यूबच्या माध्यमातून ऐकताय, तुमच्या कानापर्यंत हात जाईल असा शब्द मी या ठिकाणी प्रयोग 100% म्हणजे 99% तरी पाळीन. 1% इकडे तिकडे होईल मी माझ्या वतीने सांगितले, कारण बुवांचा माका अंदाज नाही आहे आणि तो अंदाज लागल्यानंतर मी बुवांबद्दल सुद्धा 100% भाकीत करणार नाही. तसं ज्योतिषी आहे मी. बुवा नमस्कार. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण सुरुवात करूया. नक्की पेटूक म्हणजे काय? पेटूकची लिहिलं, फक्त पेटवण्यासाठी 5-5 लिटर डिझेल दिला. पेटवा हा शब्द देवगडात दिल्यानंतर पहिलं ऐकून घेतला. होय, असं वाटतं आपण म्हणजे भजना केल्यापेक्षा ना काहीतरी असं बोलते पीठ घेऊन जेव होय. पण परंपरा आहे, प्रथा आहे. जरी मी बडबडत बसलो तरी तुम्ही नाव ठेवणार, नाही बडबडलो तरी नाव ठेवणार. त्यापेक्षा न बडबडता सुरुवात करतोय. तुमका नाव माका काय बोलू त्या बोला, बरोबर की नाही दादा? थोडा हार्मोनियम कमी करा.
नाथा घरी नाचे माधव नाथा घरी नाचे माधव बदल सारे ग कपाळे सारे धजा साध पध पग पगरी सारे धजा हरि भजन घेता गोडी हरि भजन घेता गोडी निवारे जन्म मरण गोडी निवारे जन्म मरण कोडी भावे करिता हरिचे भजन भावे करिता हरिते भजन देवा होय समाधान देवा होय समाधान भजन भजन करिता भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता देव भक्तांचा होय दाता भजन महिमा निसिम भजन महिमा निस्सीमा अधमा बलवी उत्तम अधमा पदवी उत्तम सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थे शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते हरिमना पुंडलीकवरदा अनादि सिद्ध पंढरपुरवासी श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानराज संत शिरोमणी श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई आली शिगाव देवी महापुरुष कामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा विधाता श्री सत्यनारायण गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री नामे समान मानणाऱ्या हिंदवी कलाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो 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 नऊ महिने मोठी मोठी वाढवत असता राता घालणाऱ्या आणि वर प्रेमाचं प्रेमापासून दोनाटीच्या लाच करून ग्रंथाशनी वाढवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या महासुखी कुदेवतांचा जय असो 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोके हरिहर धन्यवाद. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन कसं असावं
हे लिंगणाळगाव वरचीवाडीमध्ये आल्यानंतर समजतंय शिस्तबद्ध कार्यक्रमाचं आयोजन आणि त्यामध्ये वेळेवरती जे सत्कार समारंभ वगैरे केले एक जोरदार टाळ्या मंडळासाठी मंडळी होऊन जाऊ दे, कारण हा कार्यक्रम तुमचा आहे आणि तो सक्सेस करणं तुमच्या हातामध्ये आहे. आज दोन्ही बुवा आम्ही पाहुणे इकडे गेलेलो बरं नाही बुवा, तुम्ही येऊन गेलाच वाटतं एकदा. एकदा इले लग्न फर्स्ट टाइम इले, पण आज वाद्यकर बुवा म्हटल्यानंतर जी दहशत आहे भजन क्षेत्रामध्ये त्यात बघा जवळून बघूची आहे. युट्यूबला बऱ्याच ऐकलं तुमच्या बुवा. आज पण असे बसले दिसतात ना, तसं त्यांचे जेव्हा भेटी चालू करतात ना तेव्हा रुद्रवतार वेगळंच असतात की आज वेगळा काय आहे बुवा, असं काय नाही ना. तू माका समजत नाही आहे नक्की काय प्रकार आहे तो, पण बघूया हळूहळू. काय मामा बराच ना, काय तर पाण्यामध्ये उतरल्याशिवाय त्याचा अंदाज येत नाही, होय की नाही. तसे वाद्यकर बुवा जवळून बघितल्याशिवाय त्यांचा अंदाज येणार नाही. जोरदार टाळ्या माझ्या वाद्यकर बुवांसाठी होऊन जाऊ दे. एकच म्हणून बघा ना, नावासाठी ना पैशासाठी बुवा, ना नावासाठी ना पैशासाठी लिंगणाळगाव वरचीवाडी झटते फक्त आणि फक्त हनुमंतरायाच्या नामस्मरणासाठी, हनुमंतरायाच्या नामस्मरणासाठी, हनुमंतरायाच्या नामस्मरणासाठी. आज या ठिकाणी रंगबिरंगी तोरण आहेत बघा, रंगबिरंगी सगळ्यांनी कपडे परिधान केलेले आहेत. पण ज्या रंगाने आपलं आयुष्य उधळून निघालंय, ज्या रंगाने आपल्या जीवनामध्ये रंग भरले, तो म्हणजे एकच रंग, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. पंढरीचा पांडुरंग आहे, पंढरीचा पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाला साष्टांग दंडवत घालून या ठिकाणी प्रथमतः भजनाला सुरुवात करूया, कारण वेळेचं बंधन आहे दोन्ही मुलांना. कारण आज लिंगडा किंवा देवगड म्हटल्यानंतर यावर्षी निसर्गाने प्रकोप केला म्हणून थोडा व्यवसायामध्ये घट आहे. नाहीतर आंबे हापूस म्हटल्यानंतर देवगड, पण तरी सुद्धा प्रत्येक जण कामाला जाणार आहे, तेव्हा दोन्ही कोणी आपण भान ठेवून त्या पद्धतीने कार्यक्रम केला पाहिजे ह्या मताचा मी आहे मंडळी. आज हा कार्यक्रम सन्मान्य लोकेबुवांनी मला फोन करून सांगितलं बुवा आमच्या गावामध्ये या म्हणून, त्यांचे आभार मानतोय. आणि खरोखरच त्या भजन क्षेत्रामध्ये भजनाला बसल्यानंतर प्रत्येकाचे शाब्दिक वाद हे होतात, वैचारिक वाद होतात प्रत्येकाचे, नाही बुवा. पण ते कायमस्वरूपी नसतात. स्टेजवरून आपण खाली उतरलो की आपण आपल्या मार्गाने जायचं असतं, तेच भजन आहे, ती डबल बारी आहे, नाही का. आणि खरोखरच लोकेबुवांनी या ठिकाणी माझं नाव सुचवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय. वागदेकर बुवांचे आभार मानतोय. 2-2 वेळा आभार मानले तर माणूस बघितच नाही माझ्याकडे. रिॲक्शन मुळे मी घाबरून गेले, रिॲक्शन देत नाही. बाकी तसे चांगले, पण कसं आहे माहिती आहे, एखादा तो आता IPL सीझन चालू आहे, एखादं रनअप घेऊन येलो आणि समोरचा बॅटमॅन टान्स काय घेतात त्याच्यावर तो बॉलर टप्पो टाकता, होय की नाही. कधी बाउन्सर टाकतो, कधी यॉर्कर मारतो, काय समजत नाही काय यॉर्कर टाकू की बर्ना टाकू. माका बहुतेक अंडरमट टाकूची लागणार वाटतं, काय खरंच नाही. पण क्रिकेटमध्ये सुद्धा एक्सपर्ट आहे. 4 तारीखला आमच्या खांबाळेगावच्या अंधेरीला आझाद नगर औरंगची मॅच आहे आणि 5 तारीखला डोंबोलीची BSPL आहे. त्या सुद्धा आवर्जून बघा. तसं काय पवार कमी पडण्यात नाही खायच्या, मी आडूवर नाही मरण, हो 100% मरण गेले तरी नेवा घराकडे माका, नाही तर बाहेरच्या बाहेर न्यायच्या. कारण वागदेकर एवढा मोठा ना आमचा कसा शॉर्टकट पवार, एकच वार सगळे गार, कारण नाव आहे संजय पवार. पण भारी असते. तुम्ही आता असता, तुम्ही माका असून दे काय. पण आज तुमच्यासाठी मी 100% म्हणजे वागदेकर ज्या काय बोलतील
त्यांनी बुवा तुमका वाईट असं काय बोलणार नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही पोहर बघा ओळखलाच नाही काय नाही. बाकी तुमच्या सुपारीची बागा तसे समजते माका, त्या सुपारी तरी आणायची माका नाही ना. असं बंधाला 100% रंग देणार, कारण सुरुवात माझ्याकडे. कारण रामकृष्ण हरी बघा, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. आणि हा उच्चार किती वेळा होतो ते जय जय रामकृष्ण हरी नामचं पावन भाग्य आहे की आम्हाला हा उच्चार करण्याची संधी मिळते आणि तुम्हाला भजन रसिकांना ती श्रवण करण्याची संधी मिळते. कारण राम या 2 अक्षरासाठी त्या हनुमंतरायाने आपलं आयुष्य घातलं नाही का. प्रभू रामासाठी आपलं आयुष्य त्यागलं त्या हनुमंतरायाने. आणि तो हनुमंतरायाचा जन्मोत्सव साजरा होतोय नाही का. वाल्या कोणी अशिक्षित होता बुवा, अडाणी होता, त्याला काय करावं समजत नव्हतं, येणारा जाणाऱ्यांना लुटायचा, मारायचा, त्यांच्याकडून सोनं दागिने सगळं काढून घ्यायचं. एक दिवशी त्या वाटेतून नारद मुनींचा आगमन झालं. त्यांनी बघितलं हा दरोडेखोर लोकांना मारतोय, छळतोय, त्यांचं सगळं ऐवज काढून घेतोय. त्याला सांगितलं, हे बाबा हे जे करतोय, बाबा हे जे करतोय त्याच्यामध्ये तुझ्या घरचे सहभागी आहेत का विचार. गेला घरी, बायको पोरांका बोलावलं, पहिलं पोरग्यांका विचारता, बाबा नु मी पैसे कमवून आणतोय, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे का. पोरग्याने सांगितलं ना आमका माहिती नाही. बायको विचारणार, बायको म्हणता आमचा पण संबंध नाही. झालो परत जागेवर इलो नारद मुनीकडे आणि म्हणता, मुनीवर माझ्या घरचे मला सपोर्ट करत नाही, मी ज्या काय करतोय त्या माझा. नारद मुनी म्हणता, मग ह्याच्यातून तुका तरुण जावचा असेल तर एक मंत्र सांगते, तो मंत्र फक्त म्हण आणि तो राम नामाचा जप. त्या वाल्या कोळ्याला दिला, पण तो एवढा अशिक्षित होता, अडाणी होता, त्याला राम म्हणता येत नव्हतं. तो मला 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 म्हणता म्हणता राम त्याच्या मुखातून निघाला. आणि रामायण घडायच्या अगोदर वाल्या कोळ्याने शतकोटी रामायण लिहिलं. आणि ते शतकोटी रामायण ब्रह्मदेवाने काय केलं, 3 विभागामध्ये विभागून दिलं. स्वर्ग मृत्यू पाताळ 33,33,33,333 उरला एक ग्रंथ, तो म्हणजे अनुष्ठान ग्रंथ. अनुष्ठान ग्रंथामध्ये 32 अक्षर होती. परत ब्रह्मदेवाने 10 स्वर्ग मृत्यू पाताळाच्या टाकली, उरली 2 अक्षराची म्हणजे रा. आणि मग हे आपलं भजन जन्माला आल्यानंतर बारशाक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पूजेक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. आणि समजा एखादं ढकललो तर जाताना सुद्धा काय होता, जय राम श्रीराम, जय जय राम. म्हणजे जय जय राम आपल्याला पूजलेलं आहे. म्हणून प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. भजन अक्षरात दिलंय, भजावा ग जपावा न नमावा. प्रत्येक जण सांगतो आपल्या परीने स्टेजवर बसल्यानंतर, पण कोणाला भजावा, त्या परमेश्वराला भजावा. कोणाला जपावा, तर आपल्या आई वडिलांचा आदर्श जपावा, आपल्या गुरुजनांचा आदर्श जपावा. आणि कोणासमोर नमावे, तर या भजन रसिकांसमोर नमावे. हे ज्याला कळलं तो त्या हरिनामामध्ये जन्म गेला. नाहीतर सन्मानाची खुर्ची मिळाली की काय काय बडा सांगायचं, पण खाली उतरल्यानंतर हे दिवस होतो काय कर वाटताय, कसं वाटताय, तसं नको आहे. म्हणून प्रथमतः भजन करूया मंडळी. धन्यवाद. ओंकार खाजनवाडकर यांच्या स्मरणार्थ, कैलासाचे ओंकार खाजनवाडकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बुवा संतजी लोके यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. ओंकार खाजनवाडकर यांच्या आपल्या चिरशांती लाभो मी त्या परमेश्वराच्या प्रार्थना करतोय. धन्यवाद. घन घन
सावंतवाडीकडे पडलो, तुमच्याकडे पाऊस पडलो काय सकाळी बघितलं मी सांगितलेलो काय पाऊस पडतो तर इकडे पडून दे माणूस भिजून येऊन दे चांगलो घन घन माला नभी दाटल्या कोसळती घन घन माला नभी दाटल्या कोसळती हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण हरी म्हणा
रूपाचा अभंग पण घ्यायचा ना एकत्र? नाही ना, सिंगल सिंगल चालेल. ठीक, सिंगल सिंगल ना. एकत्र घेऊया. अतिशय सुंदर या ठिकाणी माता भगिनी बसलेले आहेत. एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. आज जबरबारी म्हटल्यानंतर हे बघायला क्वचितच मिळतं. काल व खेड या ठिकाणी खेडला जवळजवळ 500 महिला होत्या. 500 महिला म्हणजे कुठेतरी भजनाचा रंग सुधारतोय असं वाटतंय. आणि तो सुधारायचा असेल तर प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. थेंबे थेंबे तळेसाची. कुठची गोष्ट झाड लावलं की त्याला फळ येतील असं नाहीये. त्याच्यासाठी एखादा आंबा लावला. सचिन काय बरोबर ना? डिझेल आहे ना? एखादा आंबा लावला तर तो धरायला सुद्धा, त्याला फळ यायला सुद्धा 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यासाठी आज या ठिकाणी सरपंचही बसलेले आहेत, पंचायत समिती सदस्य बसलेले आहेत. कुठच्याही गावामध्ये सुधारणा करायची असली तर त्याला सुद्धा कालावधी लागतो. तसंच मी म्हणत नाही भजनाचा रंग बिघडलाय, पण काही ज्या दुर्मिळ गोष्टी घडतायत त्यामुळे फक्त त्या बुवांचंच नाव खराब होत नाहीये, तर अख्ख्या भजन संप्रदायाला कुठेतरी गालबोट लागते. आणि भजन संप्रदायाला गालबोट लागली की त्याची झळ आपल्या कोकणामध्ये पोहोचते. कारण डबलबारी क्षेत्र म्हटल्यानंतर कोकण, डबलबारी क्षेत्राचं उगम स्थान कुठचं असेल तर कोकण आहे. कारण आरे पाट्यावरती जे जन्मलेले रत्न चंद्रकांत कदमबुवा, कुसूर गावामध्ये जन्मलेले रत्न परशुराम पांचाळबुवा आणि सन्मान्य पाटील बुवा कैलासवासी, वामन खोपकर बुवा चिंतामणी पांचाळबुवा, ह्या कोकणातील रत्नांनी हरिनामाचा वारसा यासारख्या असंख्य दिग्गजांनी हरिनामाचा वारसा चालवलाय. आणि तो वारसा कुठेतरी बुवा आपल्याला चालवायचा आहे. या ठिकाणी महिला वर्ग आहेत, कुवाऱ्या मुले आहेत. एकच सांगतो बघा, आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या
नाही मिळतात की नाही हात रे बोला नाही बंद केला नाही आता ताई प्रयत्न करतील माहिती लाडक्या बहिणींका 2100 लाडक्या भावांका 2100 काका कॅश वाढून गेलो ना या ठिकाणी गोवाऱ्या मुली बसल्या आहेत ताई मी एकच सांगेन गव्हर्नमेंट सरकार 2100 रुपये देऊन दे नाही तर 5000 रुपये देऊन दे त्याने आपलं भलं होणार नाही आपला संसार सुखाचा होणार नाही पण त्याही पेक्षा मी म्हणेन माझ्या माता भगिनी माझ्या ताई माई अक्का जेव्हा रात्री अपरात्री एखाद्या रस्त्यावरून येत असतील आणि त्या सुरक्षित घरापर्यंत पोहोचतील असा कायदा जर सरकारने केला तर तो आमच्या महिलांसाठी मोलाचा आहे असं मला वाटतं त्या ठिकाणी कुवाऱ्या मुली बसल्या त्यांना सांगेन तुम्ही शिक्षण किती घेता त्याला अजिबात महत्व नाहीये तुम्ही कोणत्या हुद्द्यावरती काम करणार जाऊन पुढे त्यालाही महत्व नाहीये तुम्ही किती पगार घेणार त्यालाही महत्व नाहीये पण तुमचे आई वडील जेव्हा या अशा कार्यक्रमामध्ये समाजामध्ये फिरतील आणि त्यांची मान ताट असेल अशी तुमची वागणूक असेल ना 7 जन्माची नाही या धरली म्हणून 7 जन्माची नाही या धरली म्हणून समजा 7 जन्माची नाही या धरली म्हणून समजा रूपाचा अभंग सादर करतोय तत्पूर्वी एकच सांगेन आज असंख्य दैवत आहेत पण या असंख्य दैवतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणतं असेल तर ते आपली आई आणि बाबा त्याचं जोरदार आहे आई वडिलांसाठी म्हणले कारण तिने जगताचा स्वामी आई विना भिकारी होता नाही का मग आपण आई वडील असताना सुद्धा म्हणून जिवंत असेपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करा आपल्या आई वडिलांना जे जे पाहिजे त्याच्या नंतर माझ्या बाबा बाराव्यात लाडू आवडायचे चिवडा आवडायचो सुरमईचो तुकडा आवडायचो खाणार कोण उपास करी त्या नको पण जिवंत असेपर्यंत त्यांना चहाचा घोट धरी त्याही पेक्षा मी सांगेन दिवसातून मुंबई सारख्या ठिकाणी असलात ना एकदा फोन केलात ना तर आई वडील खुश राहतील म्हणून भजनाच्या माध्यमातून सुरुवातीला सांगतोय कारण आता यानंतर आमचे वागदेकर बुवा स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यानंतर ते परफॉर्मन्स देणार आहे भजनाच्या माध्यमातून म्हणून एकच सांगेन बघा की आई वडिलांची सेवा करा आणि दुसरी गोष्ट की दुसऱ्याचं चांगलं बघा तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय त्या पांडुरंगाचं रूप पाहताना आपण पंढरीला गेल्यानंतर पंढरीच्या विटेवरी पांडुरंग उभा आहे हात कटेवरी नाही का वारकरी संप्रदायाची ध्वजा पताका कोणी खांद्यावर घेतली असेल तर पांडुरंगाने घेतले संतांनी घेतले म्हणून तर आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हटलं जातं कारण या महाराष्ट्रामध्ये असंख्य संत जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि मुंबई सारख्या ठिकाणी मराठ्यांचं वाणी झालेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जन्माला आले बाळासाहेब ठाकरे जन्माला आले म्हणून हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र जर आपल्याला महाराष्ट्र ठेवायचा असेल तर प्रत्येकाने त्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे म्हणून एकच सांगेन बघा सुखासाठी कोणी काशीला गेले सुखासाठी कोणी तिरुपतीला गेले सुखासाठी कोणी पंढरीला गेले कोणी उपवास केला कोणी संकष्टी केली कोणी एकादशी केली पण या कलियुगामध्ये पृथ्वी तलावरती तोच सुखी झाला ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं त्यांची सेवा केली त्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवलं त्यांची सेवा केली परत सांगतोय तुम्हाला भांडण बघू तर भांडण 100% होणार आमचा तत्वाचा भांडण तुम्ही रागात बघू नका माझ्याकडे भांडण 100% होणार पण त्या आधी हे जे मुद्दे आहेत ना ते भजन रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या गादीवरती आम्हाला कुठेतरी तुम्ही बसवता नाही का प्रत्येक कार्याची स्टेप बाय स्टेप असते नाही का डायरेक्ट आपण मंदिराचा कळस बांधतो का नाही बांधत ना पहिला पाया घालतो होय की नाही म्हणून प्रथमतः आपण रूपाचा अभंग सादर करूया म्हणजे एकच सांगेन बुवा ओ बुवा तुम्ही तुमका ज्या काय जमता तुमच्या पद्धतीने तुम्ही बोलूचा माका काही बोला तरी चालेल आज मी तुमच्या प्रेमाखातर धावत दिलेलो आहे 500 किलोमीटर वरना तो सुद्धा 9 वाजता पोहोचलोय तुम्ही थोडेसे लेट झाला कारण इंजिन मध्ये आता काय ते डिझेल वगैरे मिळत नाही पटकन अजून ते काय तसं वाद नाही ते तो विषय नाही आहे पण आज माझ्यापेक्षा मी इल्यापासून सगळे विचार वागते बुवा खरे मी आपलं कोण विचारणार माका कोण नाही म्हटलं विचारते म्हणून जॅकेट घालून निघले
आता कशा हातला जरा असा हो बुवा, जरा असा ना काय रे श्याम तुझा नाही हसत नाही हसू येऊ बा, म्हणजे आता हास्य सम्राट बघा हसण्यासाठी आता पैसे द्यावे लागतात टीव्हीवरती कार्यक्रम बघण्यासाठी, पण हे बुवा हसणार कधी माहिती आहे माझ्या कांडा काढल्यानंतर हसणार नाही. आता तरी आता मी काय म्हणू आता आता हसले म्हणजे मी गेल्या हसणार ते असो, पण त्याच्यासाठी तरी म्हणावे परी कीर्ती रूपी उरावे, मी माझं भाग्य समजे. वागदेकर कोण जर शाब्दिक बॉम्ब टाकला नाही आणि पवार कोण मेलो तर मी माझं भाग्य समजे. आज बघू जात आहे तुम्ही खैचो बॉम्ब टाकता असतो काय हातानं कळत नाही हो असं रुपाचा अभंग झालं करताय. साधणी ब मपणी ब मप गमरे सा निसरे स निस धणी रे पगमरे मप धणी ब मप धणी धणी रे रा पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग
धन्यवाद. या ठिकाणी गणपती दिगंबर विठोबा लोके गावकर मुंबई या